तुमची नखे पटकन तुटतात का? थोडंसं जरी काम केलं तरी नेल ब्रेक होतं किंवा नखांवरती पांढरे डाग, लाईन्स हे दिसतात. बहुतेक लोक याकडे फक्त ब्युटी प्रॉब्लेम म्हणून बघतात. पण खरं सांगायचं तर अनेक वेळा शरीरात काही विटामिन्स किंवा मिनरल्स हे कमी असण्याचा हा संकेत असू शकतो. आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होतात, त्यात छोटे छोटे संकेत शरीर आधीच देत असतं. फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाही. नखे कमजोर होणे, तुटणे किंवा पातळ होणे यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातलं पहिलं आणि खूप कॉमन कारण बायोटिनची कमतरता. बायोटिन हे विटामिन B7 आहे. हे नेल्स, हेअर आणि स्किनसाठी खूप महत्वाचं मानलं गेलेलं आहे. जर शरीरात बायोटिन कमी झालं तर नेल ब्रिटल व्हायला लागतात. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आयरन डेफिशियन्सी. शरीरात आयरन कमी झालं की ऑक्सिजनचा योग्य पुरवठा हा प्रत्येक टिश्यू पर्यंत होत नाही. याचा परिणाम म्हणजे नेल्स वरतीही दिसू शकतो. नखे पातळ होतात, शेप सुद्धा बदलायला लागतो आणि सहज तुटायला लागतात. विशेषतः महिलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी ही खूप कॉमन आहे. तिसरं कारण म्हणजे विटामिन B12 ची कमतरता. B12 कमी झालं की शरीरात वीकनेस, थकवा, चक्कर यासोबतच नेल्स आणि स्किन वरती सुद्धा परिणाम दिसू शकतो. आता काही लोक म्हणतात, मी विटामिन्स घेतो तरी नेल्स वीक आहेत. तर त्यामागे लाईफस्टाईलची ही कारणं असू शकतात. उदाहरणार्थ सतत उदाहरणार्थ सतत नेल पॉलिश वापरणं, केमिकल प्रॉडक्ट्सचा जास्त वापर करणे किंवा हात सतत पाण्यात राहणे यामुळे सुद्धा नेल्स हे ड्राय होतात आणि ब्रिटल बनतात. काही लोक ही क्रॅश डाएटिंग करतात. वेळेवर जेवण करत नाही, प्रोटीन्स कमी खातात. हे सुद्धा नेल्स खराब होण्यामागचं मोठं कारण असू शकतं. कारण नेल्स, नख ही मुख्यतः प्रोटीन्स पासून बनलेली असतात. मग काय करावं? सगळ्यात आधी डाएट सुधारायला सुरुवात करा. डाएटमध्ये अंडी, दूध, डाळी, स्प्राउट्स, ड्रायफ्रुट्स, पालक, बीट, फळं यांचा समावेश आधी करा. व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाल्ले तर आयर्नचे अब्झॉर्प्शन हे सुधारायला मदत होते. पुरेसं पाणी पिणं ही तितकेच महत्वाचे आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त सप्लिमेंट स्वतःहून सुरू करू नका. कारण प्रत्येक वेळी नेल्स तुटण्यामागची व्हिटॅमिन डिफिशियन्सीच असेल असं नाही. काही वेळा थायरॉइड, फंगल इन्फेक्शन्स किंवा इतर हेल्थ इश्यूज सुद्धा असू शकतात. म्हणून समस्या खूप दिवसांपासून असेल, नखे खूपच कमजोर असतील किंवा इतरही काही सिम्पटम्स असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं अयोग्य ठरेल. आपलं शरीर आपल्याला आधीच काहीतरी संकेत देत असतं. फक्त ते वेळेवर ओळखायला शिका. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर सेव्ह करा आणि ज्यांची नखं पटकन तुटतात त्यांच्यापर्यंत नक्की पोहोच.